दरम्यान एक मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-केवायसीचा फटका बसलाय। ई-केवायसीची 31 डिसेंबर 2025 ची मुदत उलटून गेल्यानंतर राज्यातील 45 लाख महिला या योजनेतून बाद झाल्यात। 26 लाख महिलांना ई-केवायसी केल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झालाय। आता या 26 लाख महिलांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीची पडताळणी होणार आहे आणि याची जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आलेली आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। ऋतिक, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरव, आपण बघतोय की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू झालेली ही लाडकी बहीण योजना जी आहे ती दिवसेंदिवस या योजनेतल्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचा या ठिकाणी आपण बघतोय की कटवणूक होत असल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहीण योजनेचा यामध्ये आता प्रामुख्याने म्हणजे 26 लाख महिलांनी ई-केवायसी केलेले आहे तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीयेत। तर दुसरीकडे 45 लाख महिला ज्या आहेत त्यांची जी ऑफलाईन पडताळणी जी आहे ती अंगणवाडी सेविकांकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत लाडकी बहीण योजनेचे जे पैसे मिळत नव्हते त्यामुळे राज्यामधील एका जिल्ह्यामध्ये या महिलांनी आंदोलन देखील उभारलेले होते। मात्र आपण या ठिकाणी बघतोय की आता सरकार जे आहे ते लाडक्या बहीण योजनेमधले जे फेक लाभार्थी आहेत त्यांच्या विरोधातला कारवाईचा बडगा जो आहे तो दिवसेंदिवस या ठिकाणी उघडताना पाहायला मिळतंय। त्यांचे जे पैसे आहेत ते कट करताना पाहायला मिळत आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। ऋतिक, तुर्तास धन्यवाद।